चला तुम्हाला दाखवतो मी आता अंडा भुर्जी कशी बनवायची। अंड्याची चटणी, अंडा भुर्जी काही म्हटलं तर चालते। आणि त्याच्यासोबत हे जे शिमला मिरच्या आहेत ना, हे पण मी आता तुम्हाला मस्त ताव्यावर करून दाखवतो। सगळ्या 2 कांदे कापून घेतो मी बारीक बारीक असे कापायचे आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे कांद्याचे। असे बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा। जास्त जाड पाहिजेच नाही आपल्याला, असे बारीक बारीकच पाहिजे अंड्याची चटणी करायसाठी म्हणा की अंड्याची भुर्जी करायसाठी। आपले कांदे झाले आता बारीक। या कांद्याला हाताने असं मोडून घ्यायचे। हे कांदे असे बारीक बारीक असे मोकळे मोकळे होऊन जातात। मग हे बघा असे मोकळे मोकळे कांदे झाले। आणि त्याच्यासोबत सोबत आपला जो सांबार आहे तो पण असा बारीक बारीक करून घ्यायचा। सांबार पण आपला बारीक झाला। सांबारही बारीक करून घेतला। नंतर आपल्याला काय करायचं, हा अंडा फोडून घ्यायचा। एका डब्यात काढायचा किंवा तुमच्याजवळ जे लहान भांड असेल, खोलगट भांड असलं त्यात हे अंडे फोडून घ्यायचे। असे मी 4 अंडे घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने किती काही घेऊ शकता। अंडे फोडून घेतले। हे झाले आपले 4 अंडे फोडून। आता जो आपण ह्या कापलेला सांबार होता, हा सांबार या अंडे फोडलेले याच्यात टाकून घ्यायचा। नंतर याला मिक्स करायचं असं चम्मचनं किंवा जे तुमच्या जवळ असेल त्या साहित्याने असे फोडून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे असे। आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। आता जर मीठ टाकलं तर ते पद्धतशीर लागून जाते, आपल्याला कमीच टाकायचं आहे चवीनुसार। कारण की आपण ज्यावेळेस कांद्याची फोडणी देऊ ना, तर आपल्याला त्या कांद्याच्या फोडणीतही टाका लागते थोडंसं मीठ। आपलं मीठ पण झाला याच्यातनी मिक्स। आता याच्यातनी थोडंसं मिरची पावडर टाकून घेऊ। थोडंसंच टाका लागेल, कारण की आपल्याला आपल्या फोडणीत थोडंसं मिरची पावडर टाका लागेल। थोड्यासारखंच टाकलं मी, पाहू शकता तुम्ही। आपले हे अंड्याचं मिश्रण आता झालं तयार। आपण काय करू, गॅस पेटवून घेऊ। आपलं हे तपली आपली कढई, या कढईत आपण तेल घेऊ टाकून। तेल टाकलं, तेलले मस्त असं गरम होऊ द्या लागेल तेल। आपली कढई आता गरम झाली, त्याच्यासाठी मी अर्धा चम्मच जिरं घेतलं। आता हे जिरं याच्यात मी तडतडू देऊ मस्त। तेलही तपलं मस्त आणि लगे जिरे मस्त तडतडू राहिलं। त्याच्यासोबतच टाकू आपण थोडंसं मीठ। मीठ टाकल्यानं काय होते, आपला कांदा मस्त लवकर शिजते, लाल होते लवकर। आता याला असं फिरून घेऊ कांद्याले। आणि हा कांदा कसा मस्त लाल होईपर्यंत, कांद्याला मस्त वास येईपर्यंत आपण शिजू देऊ तेलात। आपला कांदा पण मस्त लाल झाला, असा मस्त वास येऊ राहिला कांद्याचा, बेस मस्त। आता त्यातनी काय करतो मी, थोडीशी हळद घेऊ टाकून। त्या हळदले पण थोडंसं शिजू द्या लागेल। मीठ आपण अगोदरच टाकलं होतं, आता मीठ टाकायचं काम नाही आपल्याला। हे आपण मिक्स केलं होतं ना, तर याच्यात थोडंसं आपण मिरची पावडर टाकलं होतं, तर आता याच्यातनी मिरची पावडर थोडंसंच टाकलं, तर आपल्याला याच्यातनी थोडंसं टाका लागेल चवीपुरतं मिरची पावडर। आता याला मस्त शिजू द्या लागते असं। मिरची पावडर पण आता मस्त झाली त्याच्यात। आता जे आपलं हे मिश्रण आहे हे याच्यात टाकून घेऊ। पावर आपल्याला कमीच ठेवा लागेल। एका दमानं जर समजा पावर मोठा केला तर चटणी लवकर होऊन जाते आपली, पण आपल्याला लवकर नाही करायची। एकसारखी सर्व अशी भिजून मस्त एकसारखी एकजीव झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला कमी पावरच करावं लागेल। आणि थोडंसं झाकून ठेवतो आता याला। थोड्यासारखं झाकण ठेवायचं आपल्याला, जास्त नाही ठेवायचं। झाकण काढून घेऊ आपण। मी जास्त वेळ नाही ठेवलं, थोड्यासारखं ठेवलं। आता याला एकसारखं फिरवा लागते। भुर्जी जर बनवायची असली, मोकळी मोकळी जर चटणी करायची असली, तर आपल्याला एकसारखं फिरवा लागते हे मिश्रण। असं नेहमी नेहमी फिरवत राहावं लागते। पावर कमीच ठेवायचा, जास्त नाही ठेवायचा, कारण की मग एकसारखा मोठा जर पावर केला तर मोकळी मोकळी होत नाही आपली भुर्जी।
अशी फिरवत राहायची हाताने. आम्ही कशी फिरू राहिली तशी फिरवत राहू द्यायची अशी. हे कशी घट्ट झाली बेसन सारखी. असंच याला फिरवत राहावं लागते. आता काय करायचं, पावर वाढून घ्यायचा. आधी पावर कमीच ठेवा लागते, नंतर वाढवा लागते. आणि अशी फिरवत राहायचं, मोकळी मोकळी येते. पा झाली आपली मोकळी मोकळी. तरी आपल्याला अजून 2 मिनिटं शिजवाच लागते, कारण की ओलसर पण याच्यात अजून तसाच आहे. आता मस्त वास सुटू राहिला आपल्या भुर्जीले. एकदम झटपट लवकर होणारी रेसिपी आहे ही. लवकर पटकनही होते, डब्यावरही दिल्या जाते. लय जर भूक लागली तर लवकरही केल्या जाते. अशी करून पहा. आता मी पावर वाढवलेला आहे बरं. झाली आपली तयार अंडा भुर्जी. पा एकदम झटपट 5 मिनिटात झाली. पा कशी एकदम मोकळी मोकळी झाली. पा कशी वेगवेगळी होऊ राहिली. आता याच्यासोबत खायसाठी काही ना काही आपल्याला खारस खुरस पाहिजे. तिखट खारट मीठ मस्त. आता मी याच्यासोबत काय करतो, शिमला मिरच्या आहेत ना, तर तुम्ही शिमला मिरच्याची भाजीच खाता. एखाद्या वेळेस शिमला मिरच्या भाजून पण खाऊन पहा. आता हे बंद करतो मी, साईडने ठेवतो. हे शिमला मिरच्या 4 घेतले मी आणि याला मस्त धुवून घेतलं. एक वेळ तरी मस्त असं भाजून खा. शिमला मिरची मस्त लागते. असे उभ्या कापून घ्यायचे. आणि या मिरचीचे जे फोतरात ना ते काढायचे नाही. ते हे मिरच्याचे बिया हे असेच ठेवायचे. अशा बारीक बारीक कापून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही करायचं, कारण की आपल्याला हे शिजू द्या लागेल ना. आणि आपण तव्यावर टाकले की हे भातच चिंबून जातात. त्यासाठी असे बारीक बारीक तुकडे करायचे. असे उभे उभे काप करून घ्यायचे. मी केले असे सर्व. मी तशीच करून घेतो. आता त्या मिरच्या कापून आता सर्वात आधी मी काय करतो, गॅस पेटवून घेतो. गॅस पेटून घेतला. त्याच्यावर आता हे आपले हे उभे कापलेले काप जे आहेत मिरच्याचे, हे याच्यावर टाकून घेतो. आता दुपारचे वाजले 2. भूक लागली भलकशी. मी काही भाजी केली नव्हती. आता अंड्याची भुर्जी मस्त गरम गरम, हे भाजलेल्या मिरच्या जेवण करतो. सर्वात आधी मी जास्त तेल नाही टाकलं, थोडंसारखं तेल टाकलं, कारण की आपल्या ह्या मिरच्याला पाणी असते ना. ज्यावेळेस आपण धुवून काढतो मिरच्या पाण्यातून, त्यावेळेस याला पाणी राहते. म्हणून मी थोडंसारखं पाणी टाकलं. आपल्याला तेल नंतर टाकायचं आहे. तेल मीठ नंतर टाकायचं आहे. तोपर्यंत याला असे डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या मिरच्या. हे पहा कसे डाग लागले. आपल्याला पावर मोठाच करून ठेवा लागेल, कारण की आपल्याला लवकर शिजवायच्यात नाही मिरच्या. तर पावर मोठाच ठेवा लागेल याच्यासाठी. आधी मीठ नाही टाकलं, कारण की मिठानं काय होते, पाणी सुटते. आणि तशी आपली हिरवी मिरची म्हटल्यावर त्याला पाणी सुटणारच झालं. आता याच्यातून टाकतो मी तेल. आता टाकलं मी थोडंसं तेल. त्याला थोडंसं परतून घेऊ. आपलं तेल टाकून झालं. आता मस्त वाफ निघू राहिली त्यातून. त्याच्यात टाकू थोडंसं मीठ. थोडंसं नाही, मीठ जरासं शिल्लकच टाकायला लागेल, कारण की मिठानं मस्त त्याला खारटपणा येते. मीठ झालं आपलं टाकून. आता फिरून घेऊ त्याला. असं फिरून घेऊ. तेलानं लय लवकर भाजल्या जातात हे. अशा परतून घ्यायच्या. पा कसा शिजल्या ते मस्त भाजल्या गेल्या. काळ्या काळ्या कलरच्या झाल्या होत्या. आपल्या मिरच्या पण आता भाजून झाल्या. आपण एका ताटात काढून घेऊ. आपल्या मिरच्या पण आता भाजल्या, एका ताटात काढून घेऊ. चला, आपली आता अंडा भुर्जी मसाला पण तयार झाला. आता मस्त एका ताटात काढून घेतो, कारण की एवढी भूक लागली. सकाळपासून काही जेवलीच नाही मी. हे आपल्या मस्त मिरच्या. आता करतो मी जेवण. या मग जेवण करायसाठी सर्वजण. रेसिपी करून पहा, कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू आता दुसऱ्या व्हिडिओत. एक घास खाऊन पाहतो ना कसा झाला. त्याच्यासोबत ही आपली शिमला मिरची. मस्त अंडा भुर्जी मसाला एकच नंबर झाला. करून पहा फक्त.